आजची घटना आहे उत्तर प्रदेशमधील मुर्दाबाद या जिल्ह्यातील। राजीव कश्यप नावाचा व्यक्ती तिथे राहत होता आणि तो हलवाईचे काम करत असे आणि त्याचा मृतदेह गावाच्या बाहेर उसाच्या शेतामध्ये सापडला। या व्यक्तीचा खून कोणी केला आणि कशासाठी केला जाणून घेऊया या क्राईम स्टोरीच्या माध्यमातून। नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम जगत या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। जर तुम्हाला क्राईम स्टोरी आवडत असेल तर आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आम्ही व्हिडिओ अपलोड करताच तुम्हाला नोटिफिकेशन जाईल। उत्तर प्रदेशमध्ये मुर्दाबाद हे गाव आहे आणि हे गाव डोंगराच्या कुशीत लपलेले शांत वातावरण असलेले गाव आहे। या गावामध्ये राजीव कश्यप नावाचा व्यक्ती राहतो, जो हलवाईचे काम करतो आणि त्याच्या घरात त्याचा मोठा भाऊ आणि त्याची 2 मुलं आणि त्याची पत्नी राहत असतात। त्याचे कुटुंब त्या गावात आनंदाने आपले जीवन व्यतीत करत असतात। राजीवला एक मुलगी होती, तिचे लग्न झाले होते आणि आता बाकी राजीव आणि त्याची पत्नी घरात एकटेच राहायचे आणि राजीवचा मोठा भाऊ आणि त्यांची 2 मुले दुसऱ्या गावी राहायचे आणि ते पण हलवाईचे काम करायचे। आणि राजीवच्या मोठ्या भावाचा मुलगा सुशील हा 22 वर्षाचा होता। तो राजीवच्या घरी ये जा करायचा। सुशील हा सगळ्यांनी लाडाने वाढविलेला मुलगा होता आणि तो सगळ्यांना आवडत असे। त्याचे बोलणे खूप मनमिळावू होते। राजीवला आणि त्याच्या पत्नीला तो त्याच्या मुलाप्रमाणे होता। जितके आपल्या मुलीवर प्रेम होते तितके तो सुशीलवर प्रेम करायचा। एका दिवशी राजीव काही कामानिमित्त बाहेरगावी 15 दिवसासाठी जाण्यासाठी निघतो व सुशीलला फोन करून बोलून घेतो आणि सुशीलला म्हणतो, मी 15 दिवसासाठी बाहेर कामानिमित्त जात आहे, तू आपल्या काकू बरोबर राहा। काकूला काही अडचण आली तर इथं मदतीला कोणी नाहीये, त्यामुळे तू 15 दिवसासाठी येथे आमच्या घरी राहायला ये। काकाच्या म्हणण्यानुसार सुशील आपल्या वडिलाला विचारून तो काकू बरोबर 15 दिवसासाठी त्यांच्या घरी राहायला येतो आणि काका काही कामानिमित्त बाहेरगावी निघून जातात आणि घरी काकू आणि सुशील हे दोघे एकटेच घरी राहतात। संध्याकाळी ते दोघे जेवण करतात आणि आपापल्या बेडरूम मध्ये झोपायला जातात आणि सकाळी उठल्यावर सुशील जेव्हा बाहेर येतो तेव्हा त्याचे लक्ष काकूवर जाते। काकू भडक कलरची नाईटी घालून तिथे बसलेली असते आणि काकू ही 40शीत पण दिसायला सुंदर असते। इतके लक्ष देऊन कधी सुशीलने काकूकडे बघितले नसते। सहजच तो काकूला म्हणतो, काकू तुम्हाला हा ड्रेस खूप छान दिसतोय। त्यावर काकू हसत म्हणाल्या, अरे हा ड्रेस नाहीये, नाईटी आहे। आणि हे म्हणून काकू जोरजोरात हसायला लागते। काकूचे हसणे सुशीलच्या मनात बसलेले होते आणि तो काकूबद्दल अस्सल प्रकारचे विचार करत होता। संध्याकाळ झाली होती, दोघे जणांनी सोबत जेवण केले आणि आपापल्या बेडरूम मध्ये झोपायला गेले होते। पण सुशीलला काही झोप येत नव्हती, फक्त त्याच्या समोर काकूच दिसत होत्या, ती पण नाईटी मध्ये। पण करायचे काय, काकू आपल्या आई समान आहे असे त्याला वाटू लागले। सकाळ झाली होती, सकाळचे 7 वाजले होते। सुशील उठला होता व बेडरूम बाहेर आला तेव्हा बाहेर काकू दिसत नव्हत्या। तेव्हा त्यांनी काकूला जोरात हाक मारली। तेव्हा बाथरूम मधून आवाज आला की सुशील मी आंघोळ करत आहे। तेव्हा सुशीलची नजर बाथरूमकडे गेली आणि बाथरूमचा दरवाजा लॉक नव्हता। बाथरूमचा दरवाजा अर्धा लॉक होता व सुशील दरवाजाकडे बघत होता आणि काकूचे अर्धनग्न शरीर त्याला दिसत होते आणि हे बघत त्याची इच्छाशक्ती प्रबळ झाली आणि तो बाथरूम जवळ जाऊन लपून काकूला आंघोळ करताना पाहू लागला। काकूला पण चावल लागली होती की आपल्या बाथरूम जवळ सुशील थांबला आहे। काकूने मुद्दाम सुशीलला आवाज दिला की सुशील बाहेर असेल तर माझे एक काम कर, तेथे बेडवर जे टॉवेल आहे ते मला आणून दे, मी टॉवेल विसरली आहे। तेव्हा सुशील काकूला टॉवेल आणून देतो आणि सुशील तिथून आपल्या बेडरूम मध्ये येतो। पण सुशीलच्या चेहऱ्यासमोर काकूचे अर्धनग्न शरीर दिसत होते आणि काकू बरोबर संबंध बनवायचे त्याच्या मनात येत होते। इकडे काकूच्या पण लक्षात आले होते की सुशील आपल्या कामवासनेने नजरेने बघत आहे, पण सुशील हा त्याच्या मुलाप्रमाणे असतो। एका दिवशी रात्री रूमची लाईट गेलेली असते आणि इन्व्हर्टरचे कनेक्शन फक्त काकूच्या बेडरूमला असते। काकू सुशीलला म्हणते, तुझ्या रूम मध्ये लाईट नाही आहे, तुझ्या रूम मध्ये खूप मच्छर आहेत, त्यामुळे तू माझ्या रूम मध्ये झोपायला ये। आणि तो काकूच्या रूम मध्ये येऊन काकूच्या बेडवर येऊन झोपतो। मध्यरात्र झाली होती, दोघी पण एकाच बेडवर झोपलेले होते आणि सुशीलला जाग येते आणि तो हळूच आपल्या काकूच्या अंगावर पाय टाकतो, पण काकू काही हालचाल करत नसते, कारण सुशीलला आपल्या काकू बरोबर संबंध बनवायचे असते। आणि सुशील आपला दुसरा हात आपल्या काकूवर टाकतो आणि सुशीलची इच्छा अजून प्रबळ होते, पण त्याला माहित नव्हते की काकू जागी आहे। काकूला पण हे आवडू लागले होते, कारण काका सारखे बाहेर गावी असल्यामुळे काकूला वेळ देत नव्हते।
तेव्हा सुशीलने काकूच्या पोटावर हळूच हात फिरवतो आणि काकू झोपल्याचे नाटक करून पडलेले असते आणि काकूच्या पण कामवासन्या जागा झाल्या असतात. तेव्हा एकदम काकू म्हणते, सुशील हे काय करतोस तू? हे ऐकून सुशील खूप घाबरलेला असतो. आता काय करावे त्याला समजत नव्हते. पण काकू म्हणते, तू काय करतोस ते मला माहीत आहे, पण हे करणे योग्य नाही. आणि हे ऐकून सुशीलचा जीवात जीव आला आणि त्याला माहीत झाले होते की काकूला पण आपल्यामध्ये इंटरेस्ट आहे. आणि तो काकूला म्हणतो, काकू आपण संबंध बनवूया, कोणाला पण कळणार नाही. तेव्हा काकू पण राजी होते आणि ते संबंध बनवायला चालू करतात. असेच त्यांचे संबंध रोज 10 ते 12 दिवस चालू असतात. अजून काका यायला 2 दिवस बाकी होते आणि ते दोघे दिवसा रूममध्ये काम क्रीडामध्ये तल्लीन असतात. आणि त्यांची इतकी भान हरवले होते की रूमचा दरवाजा लॉक करणे विसरले होते. आणि ते दोघे विवस्त्र होऊन बेडवर संबंध बनवत असतात. आणि इतक्यात घरी काका येतात आणि हॉलमध्ये आल्यानंतर आपल्या पत्नीच्या रूममधून विचित्र प्रकारचे आवाज ऐकू येतात. आणि तो बेडरूममध्ये डोकावून पाहिल्यावर ते बघून त्याच्या तळपायाची आग मस्तकात जाते. कारण त्याच्या पत्नीसोबत त्याच्या मोठ्या भावाचा मुलगा सुशील हा विवस्त्र अवस्थेत शारीरिक संबंध बनवत असतो. आणि त्या दोघाला रंगी हात पकडून त्यांना खूप मारहाण करतो. आणि मारहाण करते वेळेस सुशील तिथून पळ काढतो. ही गोष्ट सुशीलच्या घरच्याला कळालेली नसते. तरी पण काही दिवसानंतर सुशील काका नसताना काकू बरोबर संबंध बनवायचा. पण काकाच्या भीतीने काकू संबंध बनवायला नकार द्यायची. पण सुशीलला काकूची वेळ लागली होती. तो काकूशिवाय राहू शकत नव्हता. त्यामुळे सुशीलने आपल्या मित्रासोबत मिळून काकाच्या हत्येचा कट रचला आणि आपल्या मित्राला सांगितले की काकाला खूप दारू पाज आणि आपल्या दूरच्या उसाच्या शेतामध्ये आण. त्याप्रमाणे त्याच्या मित्राने काकाला दारू पाजली आणि आपण पार्टी करूत म्हणून त्याला काकाला उसाच्या शेतामध्ये आणले. व सुशील तेथेच लपून बसला होता. आणि काका येताच मित्रांनी काकाचे हात धरले व सुशीलने काकावर हातोडीने वार केले आणि काका खाली पडतात त्यांचा मृत्यू झाला. व त्यांचा मृतदेह तेथेच उसामध्ये फेकून दिला आणि काकाचा मोबाईल गावातल्या शाळेमागे फेकून दिला. सकाळी काकाचा मृतदेह शेतात सापडल्यावर गावात एकच खळबळ माजली. आणि पोलिसांनी चौकशी केल्यानंतर काकाचा मोबाईलवर शेवटचा फोन सुनीलच्या मित्राचा आलेला समजले आणि त्याच्या मित्राला अटक करण्यात आली. आणि पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आणि त्यानंतर सुशीलला पण अटक करण्यात आली. आणि पुढील तपास मुर्दाबादचे पोलीस करत आहेत.